जय शिवराम मित्रांनो, आज शिवजयंती। आज माझ्या ओवले गावामध्ये ग्रामस्थ मंडळ ओवले आयोजित आणि दुर्ग भ्रमंती ग्रुप ओवले यांच्या विद्यमानाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि पूर्ण गावामध्ये शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली। या पालखीमध्ये पूर्ण गावातील स्त्रिया, पुरुष आणि लहान मुलं सहभागी झाली। हा आनंदाचा सोहळा संपूर्ण लोकांनी पाहिला। जय शिवराय मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बरेच लोकांना असं वाटतं की महाराज हे फक्त देवाच्या जागी आपण मानतो, देवारात ठेवण्यापेक्षा जास्त महाराजांचे विचार, त्यांचं कर्तृत्व हे जर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जर उतरवलं तर महाराज देवळात नाही, तुमच्या आमच्या शरीरातल्या प्रत्येक नसानसातल्या। मी खास महिला मंडळाला सांगत आहे की दुसरी जी रायगड मोहीम होणार आहे ती आपल्याला पायी जायचं नाही। छत्रपती शिवाजी
इकडे बघ
आणि इथे सगळ्यात मोठा अखंड हिंदुस्थानचा इतिहास बदलला की निजामशाहीचे दोन तुकडे झाले आणि या दोघांनी काय केलं, ती निजामशाही वाटून घेतली अर्धी अर्धी आणि त्या अर्ध्या अर्ध्या वाटलेल्या निजामशाहीमध्ये जो मधला भाग होता तो आदिलशाहकडे, म्हणजे जो आपण बोलतो की भारताचा खालचा भाग आहे त्या आदिलशाहकडे हा भाग गेला आणि त्या भागामध्ये सगळ्यात मोठी जी जहांगीर होती महाराष्ट्रातली ती होती पुणे सुपे. आणि ती पुणे सुप्याची जी जहांगीरी होती ती शहाजीराजांना, शहाजीराजे आधी निजामशाही होते, आता निजामशाही संपल्यावर शहाजीराजे कोणाकडे गेले, आदिलशाहचे सरदार झाले. आता आदिलशहानी त्यांना हा पुण्याचा सुप्याचा प्रदेश दिला आणि त्या प्रदेशाचे ते मनसबदार होते आणि त्यांच्याकडे हा भाग असताना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निजामशाही. बरेच लोकांना असं वाटतं की महाराज हे फक्त देवाच्या जागी आपण मानतो, देवारात ठेवण्यापेक्षा जास्त महाराजांचे विचार त्यांचं कर्तृत्व हे जर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जर उतरवलं तर महाराज देवळात नाही तुमच्या आमच्या शरीरातल्या प्रत्येक नसानसातल्या ताकदीमध्ये वावरताना सापडतील. हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. मग हे कसं जाणवलंय, आता महाराज आई जिजाऊंना मूल झालंय, ज्यावेळेला बाळ झालं त्यावेळेला शहाजीराजे बाहेर होते, बेंगलोरला होते, त्यांना खबर कळली की असं असं झालंय, शहाजीराजे तात्काळ पुण्यामध्ये हजर झाले आणि त्यांना कळलं की बाळराजे जन्माला आलेत. बाळराजे जन्माला आलेत, महाराजांनी असं बाळ हातामध्ये घेतलं आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघून तेच पाहिलं. पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्वराज्याची संकल्पना जर पहिल्यांदा कोणी नजरेनी जर सांगितली असेल, नजरेनी, अजूनही सांगतोय बघा,
हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांच्या डोळ्यामध्ये उतरवली की हे बाळ हिंदवी स्वराज्यासाठी वाटेल ते करेल, त्यासाठी मी जे काय करता येईल माझ्या परीने वडील म्हणून करेन, ही शपथ त्या दिवशी त्यांनी घेतली आणि जिजाऊंनी ती पूर्णत्वात उतरवली. शहाजीराजे निघून गेले. काही महिने लाल किल्ल्यामध्ये बाळराजे होते, पण 1-2-3 वर्षानंतर पुन्हा बेंगलोरला गेले. हे त्यांचं लहानपण आहे या वयातलं, म्हणजे साधारण 4-5 वर्षातलं. त्यानंतर 11 वर्षाचे होईपर्यंत बेंगलोरला होते, म्हणजे कर्नाटकच्या जहागिरीमध्ये. तिथून नंतर शहाजी राजांच्या मनामध्ये जे स्वप्न होतं, कारण त्यांनी आधीच खूप अपमान सहन केला होता आणि त्यांची इच्छा होती, बघा मी अजूनही सांगतोय, स्वराज्य संकल्पक हा शब्द शहाजी राजांना का वापरतात? स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आहेत, पण संकल्पना कोणाची हे आपल्याला कळलं पाहिजे. शहाजी राजांच्या मनामध्ये होतं की हिंदवी स्वराज्य हे आपल्या भूमीमध्ये निर्माण व्हावं, हे शहाजी राजांचं स्वप्न होतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून शहाजी या दोघांचा जो विचार आहे हा अभ्यास करण्याच्या पलीकडचा आहे. त्यांनी त्यावेळेला सांगितलेली संकल्पना एकच होती की शिवबराजांना ऐसे घडवा की अखंड हिंदुस्थानची भूमी काय झाली पाहिजे, या पातशाहीपासून मुक्त झाली पाहिजे. म्हणून तुम्ही याला घेऊन महाराष्ट्रात जा, कारण छत्रपती शिवरायांवर महाराष्ट्रातल्या मातीतले संस्कार झाले पाहिजे, कर्नाटकचे बेंगळूरचे नको. म्हणून महाराजांनी छत्रपती शिवरायांना इथे पाठवलेलं आहे, छत्रपती शंभूराजांना आपल्या सोबत ठेवलेलं आहे, मोठ्या भावाला. आणि इथे आल्याच्या नंतर एक मोठा परत दगा फटका झाला की कनकगिरीच्या युद्धामध्ये छत्रपती शिवरायांचे मोठे भाऊ यांना दगा फटका करून ज्या अफजल खानाचा, बघा बऱ्याच लोकांना पार्श्वभूमी माहित नाहीये कशामुळे काय घडलंय, प्रत्येक गोष्टीचं कशाने कशाचे तरी कनेक्शन आहे. ज्या अफजल खानाचा कोतळा महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी बाहेर काढला, त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्याचा कोतळा काढला त्यांनी सगळ्यात मोठं घातक आपल्या स्वराज्यात केलं होतं, आणि ते होतं छत्रपती शिवरायांचे मोठे भाऊ संभाजीराजे यांना दगाफटका करून बंगलोरला मारलं होतं. हे किती लोकांना माहित नाही अजून. दुसरी गोष्ट, त्याच अफजल खानाने छत्रपती शहाजीराजांना त्या बंगलोरमधून अपमानित करून आणलं होतं, तोच अफजल खान होता, लक्षात ठेवा. तुम्ही एक विचार केला का की प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजच स्वतः शामियान्यामध्ये का गेले? दुसऱ्या एखाद्या सरदाराला का नाही पाठवलं? मातब्बर सरदार नव्हते का? पराक्रमाचे सरदार नव्हते का? सांगा. होते की. हजारो लोकांशी लढू शकतो एका वेळेला असे सरदार सुभेदार आपल्याकडे होते, तरी सुद्धा महाराज स्वतः त्या शामियान्यामध्ये गेलेत, कारण ज्यांनी माझ्या भावाला मारलंय, ज्यांनी माझ्या वडिलांचा अपमान केलाय, त्याचा बदला मी माझ्या डोळ्यात डोळे घालून मी त्याचा घेणार, हे महाराजांचं स्वप्न होतं. कारण ऐसा शत्रू स्वतःच्या हाताने फाडणं, त्याच्याला सामोरे जाणं, याच्यासारखी दुसरी गोष्ट नव्हती, लक्षात ठेवा. नंतर महाराजांनी दुसऱ्यालाही पाठवून ती मोहीम केली असती प्रतापगडाची. कितीतरी लढाई असा महाराजांनी इतर सरदारांकडून करून घेतल्यात. महाराजांनी फक्त 26 का 27 लढाया फक्त स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःहून थेट लढल्यात. त्यातली ती एकमेव लढाई आहे ज्यात ते सामोरे गेलेत अफजल खानाशी, आणि त्या अफजल खानाने संभाजीराजांचा वध केला. ही गोष्ट या लाल किल्ल्यामध्ये कळाली. लाल किल्ल्यात कळाच्या नंतर आई जिजाऊंच्या मनाला काय झालं असेल विचार करा. आई जिजाऊंच्या मनाला काय लागलं असेल? एका आईला आपल्या मुलाला जरा जरी ठेच लागली तर आईच्या जीवाला किती लागते, आणि आपला मुलगाच राहिला नाही, मोठ्या मुलाला मारून टाकलंय, हे कळल्याच्या नंतर जिजाऊंचे काय हाल झाले असतील. शहाजीराजांनी कुठल्या तोंडाने आपल्या जिजाऊंना सांगायचं की तुमच्या मोठ्या मुलाला मारलं म्हणून? पण इकडे एक महत्त्वाची गोष्ट चालू होती, दुसरी बाजू, ती म्हणजे छत्रपती शिवरायांवर संस्कार चालू होते. या सगळ्याचा बदला घेणारी एक व्यक्ती, या सगळ्यांवर अभ्यास करणारी व्यक्ती, या सगळ्यावरती दृष्टी ठेवणारी एक व्यक्ती पाठीमागे होती, आणि त्या व्यक्तीचं नाव होतं बाळराजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांनी ही गोष्ट त्यावेळेला लहानपणी समजली होती. आणि इथे बरेच जण सांगतात की महाराजांचे गुरु कोण? महाराजांचे अनेक गुरु होते, कुठलाही एक गुरु नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा कुणा एकाचा नसतो, लक्षात ठेवा. तसं महाराजांचे एकच कोणी गुरु नाही आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये तलवारबाजी, दांडबाजी, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास, शस्त्र, ग्रंथ, वैद्य, सगळ्या प्रकारचं गनिमी काळापासूनचं सगळं ज्ञान वेगवेगळ्या व्यक्तींनी महाराजांना दिलेलं आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींनी दिलेलं आहे. तसंच इथे पुण्यामध्ये एक महत्त्वाची व्यक्ती महाराजांसोबत शहाजीराजांनी पाठवली होती, त्यांचं नाव होतं दादोजी कोंडदेव. आणि या दादोजी कोंडदेवांनी काय केलं, एक गंमत सांगतो तुम्हाला. 11 वर्षाचे महाराज होते. किती वर्षाचे? 11 वर्षाचं वय आहे. बघा आता आपण कुठेपर्यंत आलोय. 11 वर्षाचे महाराज आहेत, आणि जिजाऊंच्या मनामध्ये एक संकल्पना तेव्हापासून ते तसे वाढवतायत. छत्रपती शिवरायांना आपल्या प्रभू रामायणातल्या, महाभारतातल्या या सगळ्या गोष्टी त्यांना सांगतायत
कारण याच्या आधी सुद्धा बघा कल्याण भिवंडी महाराजांनी 1657ला ज्यावेळेला घेतली, मुंबई ज्यावेळेला म्हणजे जावळी 1656ला घेतली, त्यात रायगड मिळाला. तिथून महाराज थांबले नाहीत, कल्याण भिवंडीकडे आले. 1657ला त्यांनी कल्याण भिवंडी घेतली, दुर्गाडी किल्ल्याची स्थापना करायला सुरुवात केली आणि समुद्रातला पहिलं आरमार महाराजांनी उभं केलंय. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच छत्रपती शिवरायांनी कितीतरी किल्ले समुद्रामध्ये बांधले. आणि हा सगळा जो अभ्यास आहे महाराजांनी कशामधून शिकलाय माहितीये तुम्हाला? कारण आई जिजाऊंनी श्रीकृष्णांच्या कथा सांगितल्या होत्या. श्रीकृष्णाची द्वारका ही पाण्यामध्ये होती. कुठे होती? द्वारका कुठे होती? पाण्यामध्ये होती. द्वारकाधीश होते ते. जसं महाराज सिंहासनाधीश्वर आहेत तसे ते काय होते? श्रीकृष्ण द्वारकाधीश होते, एक राजा होते. श्रीकृष्ण राजा होते की नाही? मग ती जी त्या जो ज्ञान आहे, जे ग्रंथ ज्ञान आहे, जे आपलं पुराण ज्ञान आहे, हे आई जिजाऊंनी त्यांना दिलेलं होतं. आणि 11 वर्षाचे असताना एक दिवस असा प्रसंग आला की दादोजी कोंडदेवांना असं दिसलं की महाराज 11 वर्षाचे आहेत आणि त्यांच्यासोबत 40 ते 50-60 माणसं माझ्यासारख्या 30 वर्षाचे, 40 वर्षाचे, अगदी 50 वर्षाचा सुद्धा वयस्कर एक मस्त घनदांडगा माणूस 50-60 लोकांना घेऊन महाराज जंगलामध्ये काहीतरी करतायत. रोज उठतायत आणि त्या रोहिडेश्वराच्या त्या डोंगरावरती जात आहेत, त्या जंगलामध्ये तोरणा आणि राजगडाच्या मधल्या भागामध्ये जाऊन काही ना काहीतरी करतायत आणि संध्याकाळी परत येत आहेत. आता शेवटी तेही बाळराजे आहेत, त्याच्यामुळे कोणी सारखं CCTV सारखं पाठवून लक्ष ठेवून राहत नव्हतं, कारण त्यांची प्रॉपर सुरक्षा असायची. आणि सुरक्षेच्या व्यतिरिक्त महाराज स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकत होते, कारण लहानपणापासून त्यांना सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण होतच. मग यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की एक दिवस दादोजी कोंडदेवांनी पाठलाग केला. पाठलाग केल्याच्या नंतर बघा महाराज 11 वर्षाचे आहेत. मी बारीक सारी गोष्ट सांगतोय मुद्दामून. 11 वर्षाचे महाराज आहेत, त्यांना हे माहित होतं की दादोजी कोंडदेव पाठलाग करतायत. बघा मी काय बोलतोय, दादोजी कोंडदेवांना असं वाटतंय की आपण पाठलाग करतोय, पण महाराजांना माहित होतं की हे पाठीमागे आहेत. आणि ज्यावेळेला हे जंगलात गेले तेव्हा असे काही लपले आहेत की त्या 60 माणसांपैकीला एकही माणूस त्या दादोजी कोंडदेवांना जंगलात दिसला नाही. आणि संध्याकाळी 60 लोक जंगलातून खाली आली. असं बरेच वेळ झालं. मग शेवटी दादोजी कोंडदेव वयस्कर होते, ते सारखं सारखं तर जाऊ शकत नाही वरती, म्हणून त्यांनी काय केलं, संध्याकाळी जिजाऊंच्या कानावर लाल किल्ल्यामध्ये कानावरती माहिती टाकली की आऊसाहेब शिवबाराजे रोज या जंगलामध्ये जातात, या तोरणा किल्ल्याच्या म्हणजे प्रचंडगडाच्या या भागामध्ये, या जंगलामध्ये जातात आणि त्यांच्याबरोबर खूप मोठी लोक, त्यांच्या वयाची नाही, त्यांच्या वयापेक्षा मोठी माणसं, दुप्पट वयाची माणसं जंगलामध्ये जातात आणि काही ना काहीतरी करत असतात. तर तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. तर जिजाऊंच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट आली, कारण त्यांना माहिती ती आई आहे, त्यांना माहिती की आपण यांच्यामध्ये काय पेरलंय. तर जिजाऊंनी काही ठराविक माणसं त्यांच्या मागावर लावली आणि तेव्हा एक गोष्ट कळली की त्या जंगलामध्ये महाराज आपल्या सवंगड्यांना घेऊन छोट्या छोट्या तलवारींनी युद्धाचं प्रशिक्षण देत होते. 11 वर्षात बाकीच्यांना काय करत होते? युद्धाचं प्रशिक्षण देत होते की आपल्याला हिंदवी स्वराज्य उभं करायचं आहे. हा समोरचा जो किल्ला आहे ज्याच्यावरती हिरवा झेंडा फडकतोय तो किल्ला आपल्याला ताब्यात घ्यायचा आहे, आपल्याला किल्ला जिंकायचा आहे. म्हणून त्यांनी जंगलामध्ये एक मातीचा किल्ला बनवला होता आणि त्या किल्ल्याच्या भोवती महाराज उभे होते, छोटेसे 11 वर्षाचे. बाकीची सवंगडी बाजूला उभे आहेत आणि महाराज सांगतायत की आपण इथून वरती जायचं आहे, आपल्याला अशा पद्धतीने जायचं आहे, असं वेषांतर करायचं आहे. हे सगळं महाराज सांगतात आणि सगळ्यांनी ते पाहिलं आणि ही गोष्ट लाल किल्ल्यामध्ये जिजाऊंच्या कानावरती गेली. आणि त्या रात्री जे घडलं हे स्वराज्यातलं पहिलं वैभव, पहिलं रत्न होतं. आयुष्यभर लक्षात ठेवा, महाराजांच्या 11 वय पलटलं आणि 12व्या वर्षात महाराजांनी पदार्पण केलं आणि त्यांनी केलेला पहिला पराक्रम जो होता तो त्यावेळेला पाहायला मिळतो. त्या 60-70 लोकांमध्ये त्यांनी रात्री एक भीम्या लोहार नावाचा एक व्यक्ती होता. महाराजांना ती व्यक्ती अशी मिळाली की महाराजांनी त्यांना सगळ्या तलवारी एका रात्रीमध्ये घडवायला लावलं आणि 2 दिवसामध्ये त्या भीम्या लोहारांनी कितीतरी तलवारी महाराजांना बनवून दिल्या. आणि ज्याच्याकडे जी कला आहे त्या कलेचा फायदा महाराजांनी त्या दिवशी घेतला आणि 60-70 लोकांनी एक विशेष असं गनिमी काव्याचं युद्ध तयार केलं. आणि ज्या ठिकाणी बघा दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात जाणार, महादेवाच्या पिंडीवर शपथ घेणार की उद्या आपण सगळ्या सवंगड्यांनी आपल्या भूमीच्या रक्षणासाठी आपण उभं राहायचं आहे, आपल्या तलवारी बाहेर काढायच्या आहेत, आपल्याला हा किल्ला ताब्यात घ्यायचा आहे. हे ओळखीची माणसं, कारण तो किल्ला तसाही आदिलशाहीमध्ये होता आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आदिलशाहचा प्रांत आहे. महाराज सुद्धा आदिलशाहीचेच सरदार आहे शहाजीराजांकडे, त्याच्यामुळे कोणी एवढा संशय घेतला नाही. गडावर माणसं जातायत 100-1 पोरं वर गडावर गेली. किल्लेदाराच्या लक्षात आलं, बोलते हा काय प्रकार आहे, रोज तर कधी पोरं एवढी येत नाहीत गडावर.
आज कुठून आली? मग त्यांनी ते थांबवल्याच्या नंतर लक्षात आलं की काहीतरी चलबिचल होते आहे. हे पाहता क्षणी वर गेलेले 100-150 लोक आणि खालचे 100-150 दोघांनी अचानक हल्ला केला आणि त्या 60-50-60 लोकांनी पहिल्यांदा स्वराज्याचं एक रत्न ताब्यात घेतलं आणि तो होता रोहिडेश्वराचा किल्ला. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की स्वराज्याचं तोरण हे तोरणागडावरती लावलं, पण रोहिडेश्वर ज्या ठिकाणी महाराजांनी शपथ घेतली, ज्या रायरेश्वराचा किंवा रोहिडेश्वर आपण जे बोलतो, ज्या ठिकाणी शपथ घेतली, दोन्ही वेगळी नावं जरी असली मतांतर तरी तो इतिहासाचा वाद आहे. पण एवढं लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी महाराजांनी शपथ घेतली ती जागा, तो गड पहिला महाराजांनी ताब्यात घेतलाय आणि तिथून नंतर महाराजांनी त्या तोरणागडावरती आपलं स्वतःचं त्या हिरव्याचा भगवा असं रूपांतर करत करत तोरणागडावरती आपला पहिला जो भगवा होता अभिमानाने फिरकवला आणि महाराजांची पाठीमागे वळली आणि त्यांनी पाहिलं एक मुरुंब नावाचा मोठा डोंगर होता आणि त्या डोंगरावरती महाराजांनी विचार केला एवढा बेलाग डोंगर की जिथे शत्रू सुद्धा चढून जाऊ शकत नाही. महाराजांनी त्या ठिकाणी राजधानी बांधायला सुरुवात केली. वय होतं 16. किती वय होतं विचार करा. आज आपलं 16 वय कुठे आहे आणि आपण कुठे आहोत? 16व्या वर्षात महाराजांनी राजगड सारखा किल्ला बांधायला घेतलाय. राजगड, ज्या किल्ल्यावर आज आपण जरी 450 वर्षांनी वर बाले किल्ल्यात जायचं म्हटलं ना तरी भल्या भली माणसं अशी थकून जातात, जीव नकोसा होतो. आत्ता 450 वर्षापूर्वी महाराजांनी तेव्हा तो किल्ला बांधलाय. विचार करा, त्याची एक माची म्हणजे एक तटबंदी निस्ती 1.5 किलोमीटरची आहे. किलोमीटरचं अंतर रोडचं काढून बघा. एक माची 1.5 किलोमीटरच्या अशा तीन माच्या आहेत आणि बाले किल्ला जवळजवळ 1000 फूट उंच आहे. विचार करा, त्या राजगडाची निर्मिती केली आणि महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली. 25 वर्ष महाराज त्या गडावरती राहिले. किती वर्ष? आणि मग त्या गडाने पाहिलेल्या अनुभवल्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या मी आता इथे सांगत बसत नाहीयेत. बरेच पराक्रम तिथे पाहिले आहेत. पण जाता जाता 2 गोष्टी मात्र आवर्जून सांगतो, कारण बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नाही आहेत. कोंढाण्याची लढाई प्रत्येकाला माहिती आहे. गड आला पण सिंह गेला हे प्रत्येकाला माहिती आहे, सांगायची गरज नाहीये. पण तरी पण त्यातली जी गोष्ट माहितीच नाहीये, जी दाखवतच नाहीये, ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेला राजगडावरती तानाजी मालुसऱ्यांनी कोंढाण्याच्या लढाईचा विडा उचलला आणि विडा उचलल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की ही लढाई मीच लढणार, की राजा आम्ही असताना तुम्ही लढायला जावं हे कसं शक्य आहे. तिथे एक महत्वाची व्यक्ती आहे, अजून एक दुसरा भाग कुणाला माहित नाही. तानाजी हे त्या मोहिमेचे जरी प्रमुख असले तरी मोहिमेबरोबर अजून एक मुख्य अधिकारी होता, त्यांचं नाव होतं सूर्याजी मालुसरे. फार कमी लोकांना सूर्याजी मालुसरे बद्दल माहिती आहे, पण आज मी तुम्हाला त्यांचं महत्व सांगतो. त्या दिवशी तानाजी मालुसरेंनी कोंढाण्याची मोहीम केली. भर रात्रीच्या प्रहराला दोर लावले आणि वरती चढायला सुरुवात झाली. तानाजीराव स्वतः पहिल्यांदा निघून गेले. 100-150 माणसं वरती गेली. 500 माणसं फक्त होती. 150-200 माणसं वरती गेली आणि तानाजीरावांनी सूर्याजी मालुसरेंना सांगितलंय की प्रत्येक सर्व सैनिक म्हणजे सगळा मावळा वर येईपर्यंत ही जबाबदारी तुझी. आता 300 मावळा वरती गेलाय कोंढाण्याच्या वरती आणि वरती ज्या ठिकाणी जवळजवळ 1,500चं सैन्य आहे ते 1,500चं सैन्य अजूनही गाफील आहे. कुणालाच माहित नाही की कुठल्या कड्यावरून मराठे चढू शकतील, कारण त्या संपूर्ण कोंढाण्याच्या किल्ल्याला असा कुठलाच भाग नाही की जिथून कोणीतरी शत्रूवर चढून येईल. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मराठ्यांना वाटा दाखवायची गरज लागत नाही, ते स्वतःच्या वाटा तयार करतात. आणि या सह्याद्रीच्या कड्यावरती असा द्रोणागिरीचा कडा त्यांनी शोधून काढला आणि मराठे भर एक चढायला लागले. 350 मावळा वरती गेला. आता सूर्याजी मालुसरेचा जीव वर खाली झाला की दादा वरती गेलाय आणि तोपर्यंत काय झालं की जे पहाराला लोक कोंढाण्यावरती आहेत ते अलर्ट झाले. त्यांना कळलं की कुठेतरी बुरुजावर हालचाल होते. त्यांनी लगेच शिंग फुंकलं की कोणतरी आले, मराठे आले, जो शत्रू हान लगेच सुरुवात झाली. अख्खा गड म्हणजे कुणाच्या तरी एकाच्या आवाजाने अख्खा गड जागा झाला. आता गड जागा झाल्याच्या नंतर त्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? कोंढाण्याचा किल्लेदार कोण होता? कोंढाण्याचे किल्लेदार होते उदयभान राठोड. कोण होते? एक पक्का लढवया होता. लक्षात ठेवा, उदयभानाचा जर तुम्ही इतिहास वाचलात तर उदयभानाची ती शेवटची लढाई जर आपण म्हटली तरी पण चालेल, कारण उदयभानाने त्याच्या आधी जवळजवळ 10-12 लढाया केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या विजयी लढाया केलेल्या आहेत. एवढा मातब्बर सरदार त्या दिवशी त्या कोंढाण्याच्या लढाईवरती होता.
कारण कोंढाणा जिंकणं एवढं महत्वाचं होतं, कारण महाराष्ट्रात येणारा कर्नाटकचा जो भाग आहे तो त्याच बॉर्डरवरती होता कोंढाणाचा किल्ला, म्हणून तिकडून बेंगलोर आदिलशहाकडून येणारी रसद रोखण्यासाठी कोंढाणा स्वराज्यात असणं महत्वाचा होता, म्हणून महाराजांनी ती मोहीम काढली होती. आता 350 मावळा गेला, सूर्याजी मालुसरेंचा जीव राहीना. ते बोलतात आता 150-200 मावळे राहिलाय, पण म्हणतो मी जातो, दादाला कोणतरी मदतीला पाहिजे ना, वरती कोणतरी दादासोबत पाहिजे, म्हणून त्यांनी स्वतः दोर हातात घेतला. अजून 150 मावळा वर चढायचा बाकी आहे. 350 गेलाय, यांनी दोरला हात लावला, भरभर 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 वर गेला. तोपर्यंत लढाई सुरू झाली, तलवारींचा आवाज सुरू झाला, गडावरती हा 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 आवाज सुरू, युद्धाला सुरुवात झाली. सूर्याजी रावना वाटतंय कधी एकदा दोर संपतोय कधी आणि मी वर जातोय कधी. तुम्ही एक विचार करा, 4 पायऱ्या चढायच्या आपल्या जीवावर येतात आणि आपल्याला स्वतःची तलवार घेऊन त्या रोपला लटकायचं, एवढा मोठा म्हणजे कोंढाण्याचा 350 फुटाचा कडा चढायचा आहे आणि वर जाऊन लढायचंय, वर जाऊन लढायचं सुद्धा त्याच हातांनी. हे विचार करा फक्त. आज छोटासा एखादा AMK सारखा कुठल्या तरी किल्ल्यावर फक्त रोप लावून लटकून बघा, 40 फुटाच्या पॅचला आपले हात दगडासारखे कडक होतात. 40 फुटाच्या पॅचला रॅपलिंग क्लाइम्बिंग करताना 350 फुटाचा कडा सूर्याजी मालुसरे धराभरा भराभरा भरा चढत वर गेलेत. आणि वरती जाऊन जे काय युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये जवळजवळ 1.5 घटिका ते युद्ध चालू होतं. आणि त्या युद्धामध्ये सगळ्यात महत्वाचं की मराठे तुटून पडलेत. तुटून पडल्याच्या नंतर काय झालं की अगदी मध्य प्रहराला रात्री उदयबान राठोड आणि तानाजी मालुसरे समोरासमोर आलेत. आणि त्यावेळेला 2 मातब्बर सरदार जे स्वतःच्या ताकदीच्या बरोबरीचे होते ते एकमेकांशी लढू लागले आणि सूर्याजीरावांनी संपूर्ण किल्ल्याचा एक एक बुरुज ताब्यात घ्यायला सुरुवात केलं. नाही ना म्हणता अख्खा किल्ला ताब्यात आला आपल्या. सगळ्यांना तानाजी मालुसरेंचा पराक्रम माहिती आहे, पण आज हा पराक्रम आयुष्यभर लक्षात ठेवा काय झालंय पुढे. तानाजीरावांचं आणि उदयबानाचं युद्ध चालू आहे, सूर्याजी मालुसरेने अर्धा किल्ला ताब्यात घेतलाय आणि असं करता करता अचानक सगळी बाजू बदलली. सूर्याजी मालुसरे लढतायत आणि मावळे उलटे फिरायला लागले. म्हणजे कल्याण दरवाजाकडे जाणारी माणसं उलट्या दिशेने धावायला लागली. आपलेच मराठे मावळे उलटे पळायला लागले. सूर्याजी मालुसरेला कळालं की झालंय काय, कुणाला विचारावं. सगळे जो तो पळत सुटले. जे काही 100-150 माणसं राहिली ती पळत उलटी सुटली. काही विलक्षण होतंय हे कळतं ना कळतं तोपर्यंत कोणतरी 2 जण धावत आले सूर्याजीच्या अंगावर आणि मोठ्याने बोललं की सुभेदार पडले, सुभेदार पडले, तानाजीराव पडले. पडले या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, तानाजीरावांचा जीव राहिला नव्हता. पिक्चर बघणाऱ्या बुद्धिवादी माणसांनी हे लक्षात ठेवायचं. पिक्चर बघून इतिहास कधीही कळत नाही. तानाजी मालुसरेंवर जेवढे पिक्चर आले सगळ्याचा इतिहास शेवट खोटा दाखवलाय. महाराजांची आणि तानाजींची भेट कधीच झाली नाही शेवटला, लक्षात ठेवा. ज्यावेळेला महाराजांकडे तानाजींना आणलं तेव्हा तानाजींचा देह हा पालखीमध्ये होता, त्यांचा श्वास बंद होता, लक्षात ठेवा. सगळ्या कागदपत्रांमध्ये त्या तानाजीच्या कोंढाण्याच्या लढाईत हे स्पष्ट लिहिलेलं आहे. उदयबानाच्या त्या झालेल्या युद्धामध्ये 2ही सरदार पडले आहेत. एक गोष्ट समजून घ्या, नुसते तानाजीराव नाही पडले आहेत, उदयबान सुद्धा पडलाय. दोन्ही सरदारांनी एकमेकांना मारलंय. 2 सुद्धा पडलेत, किल्ल्याचा किल्लेदार सुद्धा आणि मोहीम करणारा प्रमुख सुद्धा. तरी सुद्धा मराठे सरदार पळत सुटलेत. याचा फायदा त्या गनिमाने घेतला. गनिम पाटला करत लागले आणि सूर्याजी एकटा मेन सरदार म्हणून लढतोय. आणि अशा वेळेला मराठे उलटे पळायला लागले. सूर्याजी मालुसरेने आता विचार केला काय करावं. म्हणजे आपला भाऊ, सगळ्यात पहिला आपला भाऊ पडलाय, दुसरी गोष्ट मोहीम आहे, तिसरी गोष्ट जेव्हा त्यांना कळलं की तानाजी पडलेत तेव्हा त्या दिशेला जाऊन त्यांनी पाहिलं तर खरंच तानाजींचा देह खाली पडलेला. एक क्षणभर तानाजीची सूर्याजी मालुसरेंची तलवार खाली पडली आणि विचारत राहिले की आता नेमकं या एक विचार करा, युद्ध चालू आहे अजूनही, पळापळ गडावर. बरं दुसरी गोष्ट, हे सगळं रात्रीच्या प्रहराला चालू आहे. मराठे काळोखामध्ये गड चढले आहेत, कुठलीही मशाल घेऊन चढले नाहीत, लक्षात ठेवा. आता सारखा टॉर्च घेऊन चढले नाहीयेत. भर काळोख्या रात्री त्या चंद्राच्या उजेडावरती वर चढलेले आहेत. मग तुम्ही विचार करा अशा वेळेला सूर्याजी मालुसरेंच्या जीवावरती काय बेतलं असेल. ते आता त्या गडावरती प्रमुख आहेत आणि न राहता त्यांच्या डोक्यामध्ये एक आलं की छत्रपती शिवरायांना शब्द दिलेला आहे. छत्रपती शिवरायांना गडावरती शब्द दिलाय की कोंढाणा घेऊनच मागे येणार आणि इथून तोप डागणार. हे सांगितल्यानंतर सूर्याजींनी पटकन आपल्या हातातली ताकद सगळी एकवटली, पडलेली तलवार उचलली आणि ते थेट डायरेक्ट बुरुजावर धावत गेले एकटे. बघा इथे एक गंमत आहे महत्वाची अभ्यासण्यासारखी. जे मावळे आतापर्यंत पळत होते त्यांच्यापेक्षा वेगाने सूर्याजी मालुसरे त्या तटबंदीवर जाऊन पोहोचलेत. म्हणजे किती वेगाने ती व्यक्ती धावली असेल विचार करा. आणि त्या बुरुजावर जाऊन जेवढे रोप लावले होते ना
तेवढे त्यांनी तारातर कापून टाकले आणि कापलेल्या तलवार त्या दोरांकडे तलवार ठेवली आणि तिथे उभा राहून तो माणूस म्हणाला, अरे लाजा सोडल्या का तुम्ही? कशासाठी गडावर आलात? तुमचा बाप इथं मरून पडला, पळताय कुठं? सूर्याजी मालुसरेंचा शब्द अखंड कोंढाण्यावरती असा हाहाकार करून गेला आगीसारखा. सगळे मराठी एकाच जागेवर थांबले. त्यांनी एकच शब्द सांगितला, परतीचा दोर कापून टाकला. एक तर वरून उड्या मारून मरा, वरून उडी टाकून, नाहीतर इथं लढून मरा. छत्रपती शिवरायांनी दिलेलं कार्य अर्ध सोडून जाणार नाही, मी लढणार, तुम्ही नाही आलात तरी एकटा लढीन असं सांगून सूर्याजी मालुसरेंनी त्यांच्या वरून उडी मारली आणि शत्रूवर धावून गेला. हे बघून तो 150-200 मावळा पळत पाठून धावत गेला आणि परत घनघोर युद्ध सुरू झालं आणि ती कोंढाण्याची लढाई आपण जिंकलो. किती लोकांना हे माहित होतं, तानाजींचा देह पडल्याच्या नंतर कोंढाण्याची लढाई सूर्याजी मालुसरे आणि शेलर मामाने जिंकली. म्हणून गड आला पण सिंह गेला हे जरी महत्वाचं असलं तरी लढा नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, केलेला हा 16 लाख मोलाचा, हा सुख 16 स्वर्गी नाही. लक्षात ठेवा, वारकरी पंथातल्या व्यक्तीला शब्दाचा अर्थ कळेल. हा सुख 16 स्वर्गी सुद्धा नाहीये आणि तो आपल्या गावात या मंडपामध्ये आहे. हेच आपलं भाग्य. इथे मला सेवा गवताने वाढलेलं आहे. अनेक जनावर साप तिथे असतील, तिथे कोणी जाते, बोटवाला तिथे तयार होत नाहीये, कारण बोट तिथे उभे करायला जेटी नाहीये, बोट फुटू शकते. बोटीवाल्याला अधिक पैसे देऊन त्याला कसं तरी आम्ही तयार करून 2 मोहीम आम्ही तिथे केलेल्या आहेत. त्यांनाही आपण थोडी मदत, फुल नाही फुलाची पकली म्हणून गडावर काम करण्यासाठी त्यांना काय लागतो, पावडा, पिकाव, घमेलं, तर थोडंसं आपण त्यांना मदत करत आहोत. दुर्ग भ्रमंती ओवळे आणि ग्रामस्थ मंडळ ओवळे यांच्या कृपेने मी सुनील पाटील साहेबांना मंचावर बोलवतो आणि प्राचार्य संतोष सर तुम्ही या, तुमच्या हस्ते आपण त्यांना देऊया. आत्ताच हमरापूर गावामध्ये 12 सापडलेत. काही विहिरी आहेत, छोट्याशा विहिरी असतात, त्याच्या विहिरीमध्ये पायरी असतात, पूर्ण गालाने भरलेल्या होत्या. त्या जयकांत सरांच्या मार्गदर्शनाखाली गणेश तांडेल आम्ही सर्व उपस्थित राहून त्यांचा गाल काढण्यात आला. मित्रांनो, जयकांत सरांसोबत आपण रायगड अभ्यास मोहीम केली होती. पण रायगडगड एवढा मोठा आहे की एका दिवसात पाहणं शक्य होत नाही. त्यामुळे आपण लवकरच मोहीम 2 भाग ठेवणार आहोत जयकांत सरांच्या मार्गदर्शनाखाली. तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी दुर्ग ब्रह्मंतीच्या सदस्यांशी संपर्क साधावा. धन्यवाद. सोशल मीडियावर किंवा सगळ्यांना एक विनंती असेल, कधीतरी जसा आपला हा पूर्ण ओले परिवार ज्यावेळेला येत असतो दुर्ग भ्रमंती, तसं तुम्ही कधीतरी संवर्धनासाठी या. आपला हात हा मी खास महिला मंडळाला सांगत आहे की दुसरी जी रायगड मोहीम होणार आहे ती आपल्याला पायी जायचं नाही, तर रोपवे मार्ग जाणार आहोत. त्यामुळे महिला, लहान मुले, तुम्ही कोणीही येऊ शकता. धन्यवाद काका. मी प्राचार्य सरांना विनंती करतो की तुम्ही गणेश तांडेल यांना सत्कारित करावं. तो गडावर नेणं खाऊ नव्हतं, या पठ्ठ्याने करून दाखवलं. आज त्याची इतिहासात नोंद होईल, एवढं मोठं पराक्रम त्याने केलेलं आहे. तसेच सुजित दादांचा सत्कार ॲडव्होकेट जितेंद्र भाऊ करतील.
मी दत्तात्रय नवळे यांना विनंती करतो की मंचावर यावं. त्यांनी महाराजांच्या गड किल्ल्यावर रिसर्च केलेलं आहे, रिसर्च पेपर चालू आहे त्यांचं. मी प्राचार्यांना विनंती, जयकांत सर, मी तुम्हालाच विनंती करतो की तुमच्या हस्ते गड किल्ल्यांवर रिसर्च केल्याबद्दल आपण त्यांना देतो. हे प्राध्यापक आहेत, मुंबईला युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत असतात. आजचा प्रोग्राम आपला खूप सुरेख झाला. ते झालं ते तुमच्यामुळे, तुमची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि तुम्ही सर्व आल्यात. तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाची सांगता करतो. धन्यवाद.